ना संप्रदायामध्ये गुरुमंत्र जप व नियम. सुरुवात. आदेश. ना संप्रदाय ही योग, साधना आणि भक्ती यांची अनमोल परंपरा आहे. या परंपरेत गुरु हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. ना संप्रदायामध्ये असा विश्वास आहे की गुरु शिवस्वरूप आहे, गुरु दत्तात्रेय आहे आणि गुरु मंत्राचं जपणं म्हणजे आत्मज्ञानाची सुरुवात आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ना संप्रदायातील गुरुमंत्र जप व त्याचे नियम. भाग क्रमांक 1. गुरुचे महत्त्व. ना संप्रदायामध्ये गुरुशिवाय साधना पूर्ण होत नाही. गुरु शिष्याला केवळ मंत्र देत नाही तर त्या मंत्रामध्ये शक्तीही प्रकट करतो. म्हणूनच गुरु मंत्राला जिवंत मंत्र म्हणतात. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं आहे की गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना मंत्र नाही, गुरु विना मोक्ष नाही. गुरु म्हणजेच दीप, शिष्य म्हणजेच वात आणि मंत्र म्हणजेच तेवणारी ज्योत. दीपाशिवाय प्रकाश नसतो, तसंच गुरुशिवाय मंत्राचा प्रकाश नसतो. तर परत एकदा सांगतो मी, गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना मंत्र नाही, गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना मंत्र नाही, गुरु विना मोक्षही नाही. भाग क्रमांक 2. गुरुमंत्र काय असतो. ना संप्रदायामध्ये प्रत्येक शिष्याला गुरुकडून गुरुमंत्र दिला जातो. हा मंत्र साधारणपणे ओम शिव गोरक्षाय नमः किंवा ओम दत्तात्रेय नमः असा असतो. काही ठिकाणी अलख निरंजन हा शब्दही गुरुमंत्र समान मानला जातो. हा मंत्र केवळ शब्द नाही तर दिव्य ऊर्जा आहे. गुरुच्या मुखातून निघालेला मंत्र शिष्याच्या हृदयामध्ये जाऊन जागृती निर्माण करतो. परत एकदा बघा, गुरुच्या मुखातून निघालेला मंत्र शिष्याच्या हृदयामध्ये जागृत होऊन जागृती निर्माण करतो. भाग क्रमांक 3. गुरुमंत्र जप कसा करावा. ना संप्रदायामध्ये मंत्र जपासाठी ठराविक नियम सांगितले गेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे सकाळ व संध्याकाळी जप. मंत्र जप ब्रह्ममुहूर्ताला किंवा संध्याकाळच्या शांत वेळेला करावा. पहिला कोणता आहे, सकाळ आणि संध्याकाळी त्याचा जप करावा. दुसरा आहे शुद्ध मन शुद्ध जागा. जप करताना जागा शांत, पवित्र आणि स्वच्छ असावी. तो दुसरा इम्पॉर्टंट आहे, शुद्ध मन आणि शुद्ध जागा पाहिजे. तिसरा आहे आसन, कुशासन, चौरंग किंवा भूमीवर बसून स्थिरतेने जप करावा. चौथा आहे माला. साधारण रुद्राक्ष माळेवर 108 वेळा जप केला जातो. रुद्राक्ष माळेवरती किती वेळा जप केला जातो? 108 वेळा जप केला जातो. पाचवा आहे एकाग्रता. मंत्र जपताना डोळे मिटून गुरुचे रूप किंवा नाथाचे ध्वज डोळ्यासमोर ठेवावा. तर पाचवा इम्पॉर्टंट आहे एकाग्रता. सहावा आहे गोपनीयता. गुरुमंत्र इतरांना सांगायचा नसतो. हा मंत्र फक्त शिष्य आणि गुरु यांच्यात दैवी बंधन आहे. गुरुचा आशीर्वाद मिळाला तर हा मंत्र साधकाच्या जीवनामध्ये दिव्य परिवर्तन घडवू शकतो. तर सहावा इम्पॉर्टंट आहे गोपनीयता. म्हणजेच काय, तर गुरुने तुम्हाला एखादा मंत्र दिला तर ते दुसऱ्याला सांगत बसायचं नाही. गुरुने आपल्याला जे पण ज्ञान दिलेलं आहे ते दुसऱ्याला सांगायचं, पण मंत्र दुसऱ्याला सांगत बसायचं नाहीये. तर हे एक अशा प्रकारे गुरूंचा तुम्हाला तो आशीर्वाद लाभलेला असतो. भाग क्रमांक 4. नियम आणि आचारसंहिता. ना संप्रदायामध्ये गुरुमंत्र जपन करताना किंवा जपत असताना काही नियम पाळायचे असतात. त्यामध्ये पहिला आहे सदाचार. वाईट विचार, वाईट मूल्ये, हिंसा यापासून दूर राहणे. दुसरा आहे सात्विक आहार, मांस, मद्य त्यामधून साधा सात्विक आहार घेणे. तिसरा आहे गुरु आदेशाचे पालन करणे. गुरु जे सांगतील ते निष्ठेने पालन करणे. चौथा आहे नित्य जप. रोज किमान एक ठराविक वेळा जपन किंवा मंत्र जपन करावे. त्यानंतर पाचवा आहे मन, वचन आणि कर्म शुद्धता. विचार शुद्ध, बोलणे प्रेमळ आणि कर्म पवित्र असावे. हे नियम पाळण्यावर मंत्र जप केवळ जप न राहता आत्मशक्तीचा प्रवास होऊन जातो. भाग क्रमांक 5. जपाचे फायदे. गुरुमंत्र जपाचे अनेक दिव्य फायदे सांगितले जातात. मनातील अस्थिरता, भीती, दुःखी नाहीसे होते. अंतःकरण शांती, ध्येय आणि आनंदमय होऊ शकतं. साधकाचे मन हळूहळू ध्यानधारतेने स्थिर राहते. जीवनातील अडथळे दूर होतात. गुरुची कृपा आणि नाथांचा आशीर्वाद नेहमी सोबत राहतो. ना संप्रदायामध्ये म्हणतात ज्याच्या जिहेवर गुरुमंत्र वसतो त्याचे जीवन दैवी प्रकाशाने उजळून निघते. समारोप. मित्रांनो, गुरुमंत्र हा केवळ शब्दाचा संच नाही तर तो जिवंत ऊर्जा आहे. ना संप्रदाय सांगतो मंत्र जप ही खरी साधना आहे आणि त्याचे पालन करणारा शिष्य गुरुकृपेने
मुक्ती प्राप्त करतो। म्हणूनच आपण सर्वांनी गुरुमंत्राचा नित्य जप करावा आणि आपल्या जीवनामध्ये शांतता, सामर्थ्य, आध्यात्मिक तेज घ्यावे। अशा प्रकारे मित्रांनो, गुरुमंत्र जपाचे फायदे, त्याचे नियम आणि पालन कशा प्रकारे केलं पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगितले आहे। तर गुरुमंत्र जपाचे अनेक दिव्य फायदे तुम्हाला सांगितले मी, की मनामध्ये अस्थिरता पाहिजे, तुमच्यामध्ये भीती, दुःख नाहीसं झालं पाहिजे, एकदम अंतःकरणामध्ये शांती पाहिजे, ध्येय पाहिजे किंवा आनंद मिळला पाहिजे, साधकांना हळूवार ध्यान धारणेमध्ये स्थिर राहता आलं पाहिजे, जीवनातील अडथळे जे काय तुमच्या जीवनामध्ये जेवढे काही अडथळे येतात ते अडथळे या ठिकाणी दूर होण्यासाठी हे मंत्र जापन केलेले तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतं आणि गुरूंची कृपा आणि नाथांचा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमीच राहतो। हे मंत्र जप तुम्ही केलं, ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः, ओम चैतन्य कानिफनाथाय नमः, ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य श्री दत्तात्रेयाय नमः, अशा प्रकारचे तुम्ही जर हे जे मंत्र उच्चारण तुम्ही केलं 108 वेळा, तर तुमच्यामध्ये मनाची स्थिरता तुम्हाला लाभते, शांती पण लाभते आणि नाथांची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही गुरुमंत्र जपाची मी तुम्हाला संपूर्ण कारणे सांगितले, संपूर्ण नियम सांगितले आणि त्यापासूनचे तुम्हाला फायदे कोणकोणते मनामध्ये होतात किंवा फायदे कशा प्रकारे होतात याच्याबद्दलचे सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी मी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हे गुरुमंत्राचा जपाचा जो काही व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा। अशाच प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळेल आणि मी देण्याचा सुद्धा प्रयत्न करेन। अशाच प्रकारचे नाथांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील, हमखास मिळतील आणि अशा प्रकारे तुम्हाला नाथ संप्रदायाचा पूर्णपणे प्रसार करायचा आहे। माझ्या चॅनलच्या माध्यमातून असू दे किंवा तुमच्या भक्तीच्या अंतःकरणातून असू दे, परंतु आपल्याला नाथ संप्रदायाचा अजून प्रसार करायचा आहे, नाथ संप्रदाय पूर्ण जगामध्ये पसरायचा आहे, जास्तीत जास्त माहिती लोकांना पोहोचवण्याचा माझा उद्दिष्ट आहे, प्रयत्न आहे। माझ्या चॅनलवरती तुम्हाला फक्त नाथाचेच व्हिडिओ दिसतील, बाकीचे कोणते व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीत। तरी पण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका, शेअर केल्याशिवाय पण जाऊ नका, सबस्क्राईब केल्याशिवाय पण जाऊ नका। कमेंट सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे किंवा कोणत्या कॉन्टेंटवरती तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे, कमेंट सेक्शनमध्ये मला त्या ठिकाणी कळवा।